मावळमधली एक अपडेट घेऊया आपण. मावळमधल्या जवळपास जिल्हा परिषदेच्या 5 गट आहेत आणि पंचायत समितीचे 10 गण आहेत. तर या 15च्या 15 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. कुठेतरी बाळा भेगडे यांना भाजपच्या एकूण राजकारणाबद्दल विचार करण्याची गरज आहे. निश्चितच, कारण का गेले 25 वर्ष म्हणता येईल की 25 वर्ष त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. गेले सलग 20 वर्ष पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे. भेगडेंच्या नेतृत्वातच ही सत्ता आलेली आहे. म्हणजे आणि त्यानंतर 4 वर्ष ही प्रशासक राज आलेलं होतं. त्यामुळे गेले 25 वर्ष आपण म्हणलं तरी चालणार नाही की भाजपची सत्ता त्या ठिकाणी आहे आणि या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम सुनील शेळके यांनी केलेलं आहे. एक भाजपाचाच कार्यकर्ता जो विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मागत होता, परंतु त्या ठिकाणचं भेगडे यांचं वर्चस्वामुळे फडणवीस त्यांना तिकीट देऊ शकले नाही. त्यानंतर ते अजित पवारांकडे गेले, मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दुसऱ्या वेळीस देखील त्या ठिकाणी मोठी लढत झाली. पुन्हा एकदा सुनील शेळके मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर जेव्हा ह्याच्या पंचायत समिती आणि च्या निवडणुका आल्या त्यावेळेस काही ठिकाणी त्यांनी भाजपबरोबर जुळून घेतलं, एकत्रित निवडणूक लढली. तिथे देखील सुनील शेळके यांचं मोठं अस्तित्व पाहायला मिळालं. आणि आता जर असा जर उलटफेर होत असेल तर कुठेतरी मावळ भागामध्ये भाजपला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. कारण का सातत्याने निवडणुका पराभूत होत आहे भाजपा त्या ठिकाणी. मागील विधानसभेची असेल, त्यानंतर आत्ताची विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील पराभव स्वीकारावा लागत असेल तर भाजपला त्या ठिकाणी विचार करण्याची नक्कीच गरज आहे. आपण पुण्यानंतर आता एक